हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरून वाद. मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर. दसरा मेळाव्यात जरांगेंची जीभ घसरली. आमचं गुलाबीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? ऐकलत? मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरवरून मराठवाड्यात नवा वाद उफाळून आलाय आणि त्याची सुरुवात झाली ती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर. मात्र पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या पाहूया. आपण गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र झालो, लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी स्वतंत्र झालो. लोकशाही स्थापन होण्याआधीचं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे? एवढंच नाही तर जातीयवादाचा राक्षस म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंना डिवचलंय. चुकीच्या बुद्धीतून, चुकीच्या तोंडातून, चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. आधी गुलामीतील गॅझेटियर स्वीकारणं कितपत योग्य हाच पंकजा मुंडेंचा सवाल. आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी जातीयवादावरून केलेली टीका जरांगेंना चांगलीच झोंबली आहे. या टीकेनंतर संतापलेल्या जरांगेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना भाषेची मर्यादाच ओलांडली आहे. आमचं गुलाबीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम पडव तुम्ही आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या सगळं काम करतात. त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार झकमाऱ्या? एवढंच नाही तर पंकजा मुंडेंच्या उमेदवारांनाच नाही तर त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या मराठा नेत्यांनाही पाडण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. अरे हे बदल मानच नाही. त्याच्या मुळात दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायची. तेव्हा ह्या आपल्या जाती नीट राख्या, तेव्हा आपले नीट वागायचे, तेव्हा हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. का लागणार ते आपल्याशी आणि आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ती आहेत का? ऐन दसऱ्याच्या दिवशीच विचारांचं सोनं लुटायचं सोडून आणि पातळी सोडून टीका होत असेल तर सामाजिक म्होरक्या असलेल्या नेत्यांकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवायच्या असा सवाल निर्माण झालाय. योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड.